राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता मात्र तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप होणार आहे. तुमच्या बँक खात्यात एक नाही तर 2 योजनांचे पैसे मिळणार आहेत. पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई 2 टप्प्यात पूर्ण रक्कम वाटपाचं नियोजन झालंय. होय, आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कालच बातमी आली, कालच आपण व्हिडिओ लवकर देणार होतो पण शक्य झालं नाही. होय, आता बघा नेमकी कोणती बातमी आलेली आहे आणि सरकारचा नेमके एवढा कोणता चांगला निर्णय झालेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना सरासरी फायदा होऊ शकतो. किती रुपयांचे नुकसान भरपाई पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. शेतकरी बांधव म्हणत होते कधी पीक विमा रक्कम येणार, कधी नुकसान भरपाई जाहीर होणार, आमचं भलतं काही नुकसान झालंय अशी प्रतीक्षा शेतकरी बांधवांची होती. पण अखेर सरकारने आता ह्या प्रश्नांना पूर्णपणे ऐकलेलं असून सरकारला तो निर्णय जे आहे ते घ्यावा पण लागला. सरकारने तो आता घेतलेला आहे आणि अखेर पूर्ण पैसे वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यात केलं जाणार आहे आणि कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होतील. बघा, नुकसान भरपाई असो, पीक विमा असो, पूर्ण पैसे वाटप आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती केलं जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रभरातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होतील. तर चला आता नेमके आपण संपूर्ण यादी बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे येणार, आज पैसे येणार की उद्या पैसे येणार, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का, सरकार नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर पैसे पाठवत आहे, संपूर्ण बातमी आता आपण शेतकरी बांधवांनो बघणार असून यासाठी फक्त आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर पाहायला मिळेल. तर आता चला पीक विमा आणि नुकसान भरपाईची अपडेट आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर बघा, सर्वात अगोदर आता तुम्हाला आलेल्या ची पूर्णपणे सविस्तर माहिती दाखवतो. बघा, आता जो काही जार आलेला आहे सरकारच्या माध्यमातून त्यामध्ये पूर्णपणे जिल्ह्यांची यादी आलेली आहे. सर्वात अगोदर मी तुम्हाला का दाखवत आहे की तुम्हाला देखील समजेल की तुमच्या म्हणजेच की जिल्ह्याचं नाव येतंय की नाही, कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळणार आहे हे सविस्तरपणे आपण पाहणारच आहोत. त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा दिला जाणार आहे. पीक विमा रकमेबाबत आता शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आलेली असून पीक विमा रक्कम नेमकी कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते तर दाखवणारच आहे. त्यापूर्वी आपण पाहणार आहोत की नुकसान भरपाईची रक्कम नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे, किती विभागामध्ये वाटप होणार आहे, किती रुपये रक्कम मिळणार, टोटल महत्वाची बातमी आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सविस्तरपणे दाखवणार आहे. यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता आलेल्या माहितीनुसार आज इथे असं सांगितलं आहे की राज्य सरकारकडून पीक विमा योजनेबाबत मोठी घोषणा झालेली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर अखेर आलेली असून सर्वाधिक पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे. होय शेतकरी बांधवांनो, पैसे आता थेट जाहीर करण्यामध्ये आलेले असून शेतकरी बांधवांना वाटप आता पूर्णपणे त्यांच्या बँक खात्यावरती करण्यामध्ये येणार आहे. कोणत्याही क्षणी पैसे वाटप आता सुरू होऊ शकतं. पैसे कोणत्याही क्षणी आता खात्यावरती तुमच्या जमा होऊ शकतात. बघा, आता सर्व रक्कम भरपाई मंजूर झालेली आहे. राज्य सरकारने झालेल्या खरीप हंगाम 2025 मध्ये पीक नुकसानी पोटीही आता पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना एकूण 101,200 कोटी रुपयांचा निधी 1,219 कोटींचा निधींची आता मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने तरतूद केलेली आहे. म्हणजे बघा, आता शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत आणि आता याच माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वाटप पूर्णपणे केलं जाणार आहे आणि यामुळेच आता चांगल्या प्रकारे सर्व शेतकरी बांधव खुश होणार आहेत. कोणाला नुकसान भरपाईचे पैसे मिळतील तर कोणाला पीक विम्याचे पैसे मिळतील, पण नक्कीच पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. कारण की आता शेतकरी बांधवांनो, सरकारच्या या निर्णयामुळे आता सरकारने अंमलबजावणी करून पूर्णपणे हे वाटप जे आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती द्यायचं हे ठरवलेलंच आहे. पण बघा, सर्वात अगोदर या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात असा एक अंदाज आहे. नेमकी ती कोणते 10 जिल्हे असतील की त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कमचे पैसे वाटप होणार आहेत. यातीलच मी काही जिल्ह्यातील नावं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नेमकी कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात सरकार सर्वात अगोदर पैसे जमा करणार आहे या संदर्भातील संपूर्ण म्हणजेच की महत्वाची माहिती आता आपण बघणार असून यासाठी फक्त आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल की आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे आज जमा होणार आहेत की उद्या जमा होणार आहेत. पैसे वाटपाचा टायमिंग नेमकी सरकारच्या माध्यमातून काय देण्यामध्ये आलेला आहे
संपूर्ण अपडेट माहिती आता तुम्हाला या संदर्भातील बघायला मिळेल। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। 2 ते 3 मिनिटे वेळ काढून तुमचं काम साईडला ठेवून नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून एक ना एक माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहाल। तर आता बघू शकता शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी आली। या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। आता मात्र लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पैसे कसे मिळणार हे सविस्तरपणे समजून जाईल। बघा, आलेल्या माहितीनुसार ज्या पीक विम्यासाठी आपण उन्हामध्ये चक्रा मारल्या, पैसे पीक विम्याचे नेमके कधी येणार, या अधिकाऱ्यांना विचार, त्या अधिकाऱ्यांना विचार, इथे जा तिथे जा, अशा चक्रा म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या सुरू होत्या। पण आता शेतकरी बांधवांनो, त्याच पीक विम्याचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होत आहे। कुणाला 10,000 रुपये, कुणाला 15,000 रुपये, कुणाला 17 ते 17,500 रुपये, तर काही शेतकरी बांधवांना त्याहूनही अधिक रक्कम, मोठी रक्कम मिळणार आहे। म्हणजे काही शेतकरी बांधवांना सरकार त्याहूनही जास्त पैसे देणार आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं आहे का, पैसे वाटप शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे का, हे बघण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत मिळणार। आपण ज्या जिल्ह्यात राहतोय, ज्या तालुक्यात राहतोय, त्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये नेमके पैसे कधी किती वाजेपर्यंत येतील, असा प्रश्न शेतकरी बांधवांनो तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे सर्व आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता नेमके कोणते 10 जिल्हे आहेत, त्या 10 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे। तर चला त्या 10 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नसून तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आहे अकोला। अकोलामधील शेतकरी असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली असून तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम तुमच्या नुकसानीप्रमाणे, तुमच्या हेक्टरीप्रमाणे दिला जाणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती आहे बीड। बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। तर त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा असेल तर आता बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा असेल तर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या नुकसानीप्रमाणे, तुम्हाला हेक्टरीप्रमाणे पीक विमा रक्कम दिला जाणार आहे। त्यानंतर सोलापूर मधील जर शेतकरी असाल, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना, सोलापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील असाल किंवा सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली असून तुम्हाला सुद्धा तुमच्या हेक्टरीप्रमाणे पीक विमा रक्कम दिली जाणार आहे। सिंधुदुर्ग, वाशिम, रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम तुमच्या नुकसानीप्रमाणे, हेक्टरीप्रमाणे दिली जाणार आहे। पालघर, नागपूर, नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या